आहे सगळ्यांचं हृदयातून अंतकरणातून धन्यवाद. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात दंडवत आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. अभंग जगद्गुरु तुकोबार यांचा आहे. थोडासा इफेक्ट कमी ठेवा. आणि खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं नामस्मरण आणि नाम महात्म्य सांगणारा अभंग या कार्यक्रमाच्या कीर्तनाच्या सप्ताहाच्या प्रसंगी घेतलेला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामस्मरणाने सुरू व्हावी अशी वारकरी संप्रदायाची काही परंपरा आणि दंडक आणि मर्यादा आहे. त्या मर्यादेनुसार या ठिकाणी या अभंगाला स्पर्श केलेला आहे. शक्यतो अखंड हरिनाम सप्ताहाचा पहिला दिवस हे भगवंताच्या नामानं सुरुवात व्हावी. दुसरा दिवस शक्यतो महाराजजी संतपर असावा आणि मग अशा अनेक नियम या ठिकाणी वारकरी संप्रदायाला शेवट मागणी आणि नंतर काल्याचं कीर्तन अशी या ठिकाणी परंपरा. आणि म्हणून या ठिकाणी नामपर प्रकरणातील अभंग तुमच्यासमोर या ठिकाणी सादर केलेला आहे. तुकोबारायांचा अभंग आहे. बऱ्यापैकी वारकऱ्यांच्या टाळकऱ्यांच्या गायकांच्या हा परिचयाचा आणि या ठिकाणी प्रसंगातील फार सुंदर असा अभंग आहे. अभंगाचा पहिला शब्द आहे की आम्ही सतत नामस्मरण केलं आणि आमचं चित्त समाधानी झालं. खऱ्या अर्थानं महाराज सांगतात या भूतलावर या मृत्यूलोकात प्रत्येकाला समाधान हवं आहे, पण समाधानी मात्र कोणी दिसत नाही. पण या समाधानाचं साधन सांगायलाच महाराज आले. विठाला विठाला सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. अभंग या ठिकाणी या अभंगाची भूमिका पाहणारच आहोत. महाराज म्हणतात आम्ही सतत नामस्मरण केलं आणि म्हणून आमचं चित्त समाधानी झालं. या मृत्यूलोकात जर डोकावून पाहिलं तर इथं प्रत्येकाला काय हवं आहे हा पहिला प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या अनुषंगानं उत्तर येईन की प्रत्येकाला समाधान हवं आहे. मग या धर्ममंडपात बसल्यापैकी अनेक जणांना मी थेट प्रश्न विचारतो की इथं बसलेली किती माणसं अशी आहेत की जी खरंच अंतकरणातून समाधानी आहेत. म्हणजे जगाचा मालक भगवान परमात्म्याने या संतांना या समाजाप्रती पाठवलं, समाजासाठी पाठवलं. किंबहुना तुका म्हणे मज धाडिले निरोपा हा परमार्थाचा सोपा आणि सुखरूप मार्ग सांगायला पाठवलं. कदाचित संतांना माहिती होतं हा समाज यांना समाधान हवं आहे, पण समाधानी मात्र कोणी दिसत नाही. पण संतांकडे काहीच नाही. तेने सदा चित्ता समाधान तरी संत समाधानी. तुमच्या आमच्याकडे सगळं आहे तरी तुमचं आमचं चित्त असमाधानी आहे. आणि बाबा संतांकडे काहीच नाही तरी संतांचं चित्त समाधानी आहे. इथं बसलेल्या कोणालाही विचारा, त्याला जर विचारलं की तुला आयुष्यात काय मिळवायचं तर त्याचं पहिलं उत्तर आहे मला काही नको दादा, पण मला समाधान पाहिजे नाही, मला सुखकर जीवन पाहिजे नाही आणि माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं समर्पकता पाहिजे नाही. ठाईची बैसोनी करा एक चित्त. खऱ्या अर्थानं हे चित्त समाधानी पाहिजे नाही. आणि खरं सांगू का जे चित्त समाधानी आहे ते चित्त भगवान परमात्म्याला आवडतं. जर तुमचं चित्त समाधानी असेल आणि तर तुम्ही नाम घेतलं तर त्या नामाला अर्थ आहे. विठाला 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 विठाला. सुरेगाव कुरगुरुजी पहिला दिवस म्हणजे तसा थोडासा अवघडच दिवस आणि तसा भारी पण दिवस. कारण की पहिला दिवस हा बऱ्याच जणांना मिळत नाही, तो योगायोगाने होतो. पहिला दिवस म्हणजे ओपनिंग बॅट्समन बरं का, म्हणजे ओपनर बॅट्समन. आणि कधी बी सरपंच साहेब ओपनर बॅट्समन हा लई स्ट्रॉंग लागतो. जर ओपनर बॅट्समन चांगला असला, भाऊ ओपनर बॅट्समन चांगला असला ती बाकीचे जे वन डाऊनला आहेत किंवा माझ्यानंतर येणार आहेत त्यांना लई लोड राहत नाही. पहिल्या दिवशी वातावरण झालं पाहिजे या अनुषंगाने पहिला फलंदाज हा कधी कधी स्ट्रॉंग असतो. आता मला तुम्ही लईच लांबून बोलवले म्हणून खऱ्या अर्थानं, पण मला असं वाटलं आमच्या इकडे गणित असं आहे पहिला दिवस म्हटल्यानंतर 9 ते 11चं कीर्तन 9:45 चालू व्हायला जातो. पण तुमच्या इथं आज पहिला दिवस आहे असं खरंच जाणवत नाही, म्हणून तुमचं अभिनंदन आहे. खरंच पहिल्याही दिवशी एवढी चांगल्या पद्धतीत उपस्थिती मला असं अखंड महाराष्ट्राला आव्हान करावं असं वाटेल की खऱ्या अर्थानं आपल्याला खरा संप्रदाय आणि खरा परमार्थ पाहावा असं वाटत असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या या भागात या परिसरात या शेंदूरसणा या भागात येणं फार गरजेचं आहे. महाराज खराच परमार्थ तुमच्या इकडे फार चांगला परमार्थ
आता माझ्या समोर अशी माणसं बसतील बाबा, अनेक कीर्तनकार उघडून पिलेली माणसं माझ्यासमोर बसतील आणि माझ्याकडे फार चांगली चिंतनाची जबाबदारी तुम्ही दिलीत. मी चिंतन निश्चितच मांडणार आहे. भाऊ आल्यापासून सगळे माझ्या दाढीकडे बघतात नाही, ही दाढी अफजल खानाची नाही, महाराजांच्या मावळ्याची. लक्ष नाही का, मी अभंगाला स्पर्श करणारच आहे, पण माझं कीर्तन जरा मोकळं असतं. मी लय जास्त बांधून बोलत नाही. खऱ्या अर्थानं थोडंसं मोकळं बोलावं लागतं. पहिला दिवस जरी बांधून असेल तरी या ठिकाणी थोडं दंडक, थोडी खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टींची परंपरा जपत या ठिकाणी सेवेला स्पर्श करणारच आहे. परंतु हे का सांगितलं, कारण की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो पत्रिकेवर नाव वाचल्यानंतर, कबीर महाराज आता नेमकं म्हणजे गणित कसं काय. आणि एकाने मला मागच्या वर्षी एका ठिकाणी कीर्तन होतं, म्हणजे महाराज तुम्ही कीर्तनाला येणार आहे, मग येताना धोतर फेटा वगैरे मी घेऊन येऊ का. म्हणलो का बाबा, नाही म्हणले मुसलमानांच्यात घालत्यात का, नाही म्हणले. नाही कळलं का तुम्हाला अजून. हा म्हणजे अशा अनेकांना प्रश्न पडतात की नेमकं काय. खऱ्या अर्थानं बालासाहेबजी महाराज आमच्या भागात, आमच्या गावात, आमच्या शिवरकर मामांचं त्यांचं फार जवळचं स्नेह आहे. शिवरकर मामा त्यांची फार सुंदर साऊंड सिस्टीम, मंडप, फार सुंदर व्यवस्था असते. आणि बालासाहेबांचं आमच्या गावात, परिसरात, स्वतः आमच्या गावात बालासाहेबांनी अनेक वर्ष या ठिकाणी सेवा केलेली. खेड, शॉपूर परिसरात, पलीकडच्या परिसरात. सांगायचं तात्पर्य आहे की त्यांना माहिती आहे खऱ्या अर्थानं बाबा ही माझी तिसरी पिढी आहे वारकरी संप्रदायात. आमची परंपरा आहे. खऱ्या अर्थानं आमच्या आजोबा भजनात, आमचे वडील कीर्तनकार आहेत, आणि ही तिसरी पिढी या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी आम्ही अहंकार, अभिमान या कोणत्याच गोष्टी सांगायला नाही आलो. पण खऱ्या अर्थानं हा परमार्थ काय आहे. इथं जात धर्म, मला एक गोष्ट आणि एक विषय फार तुमचा आवडला. आल्यानंतर दीपक भाऊ ही माणसं मला भेटली ना, दीपक दादांनी सांगितलं महाराज आमच्या इथं 18 पगड जाती 12 बोलीतेदार माणसं आहेत. इथं कोण्या जातीचा, धर्माचा कोणाच भेद नाही. सगळी माणसं एकत्र मिळून काम करतात. गड्या या शब्दाला फार आम्ही मानलं, कारण आम्ही जर असं सांगायला लागलो की लोक आम्हाला म्हणतात समता बंधुता सांगायला लागला. आता मला सांगा, लोकाला चांगलं सांगायचं का वाईट सांगायचं. लोकाला एकत्र येणं सांगायचं का एकामेकाच्या डोक्यात दगडी घाला सांगायचं. हा, एकामेकांना एकत्र येणं. या रे लहान थोर, याती भलती नारी नर, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला मंदिर ये हमारा। टाळीन मग काय. वा वा, फार गोड. खऱ्या अर्थानं बऱ्याच वर्षानं काहीतरी चांगलं ऐकायला भेटतं. आणि खरं सांगू का, युगायुगातून अशी काही माणसं घडतात, म्हणजे महाराजांच्या तुमच्या भागात आहे म्हणून त्यांचं कौतुक नाही, पण कलेचं कौतुक असावं. खऱ्या अर्थानं आवाजाचं कौतुक हे सोपं नाही. याच्यामागं फार मोठी साधना आहे सजनं, फार मोठी साधना. कीर्तनकार असेल, गायक असेल, मृदंगाचार्य असेल, वारकरी असेल, त्या प्रत्येकाच्या जीवनात. आणि खरं सांगू का दादा, परमार्थ हा साधनेवर आधारित आहे. परमार्थ. आणि अजून सोपी गोष्ट सांगतो,
आम्ही 2 तास किती भारी कीर्तन करतोय, याच्यापेक्षा आम्ही राहिलेले 22-23 तास कसे येतील हे महत्त्वाचं आहे. आणि याच्यावर हा परमार्थ अवलंबून आहे. आणि म्हणून अशा एक 2-3 प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी तुमच्या अनुषंगानं बोललो. मला अभंगाच्या चिंतनातच या ठिकाणी स्पर्श करायचा आहे. फार सोपा आणि गोड अभंग आहे, नामपर प्रकरणातील आहे. बघा, संत समाजासाठी आले, पण त्या काळात समाजाला संत कळले नाहीत. विठोबांनीच सांगितलं, तुका तुला जावं लागेल. या समाजाला समाधानाचं साधन सांगायला तुला जावं लागेल. या समाजाकडे पाहिलं, पण दादा समाधानी कुणी दिसत नाही. पण संतांना वाटलं जे आम्हाला मिळालं ते आम्ही समाजाला सांगितलं पाहिजे. संतांकडे काहीच नव्हतं. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती विके, कुत्री घर राखते. आणि तुकोबारांची बायको म्हणती, माझ्या माय बापा बरे नाही केले, पदरी बांधले भिकाऱ्याच्या. माझ्या सर्व बहिणी नांदते सुखाच्या. माझ्या सर्व बहिणी नांदते सुखाच्या. माझी कर्मरेखा ऐशी कैसी. माझी कर्मरेखा ऐशी कैसी. तुकोबाची कांदा गेलो गावाची. वा वा वा. तुकोबाची कांदा गेलो गावाची. अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती. हा मग मी कमळापती, तुझ बनानी कंटाळा. पडोनी राहीन ये ठाई, उगाची संताची पायी. अखंड दया तुझी प्रीती. जास्त कडक आवाज झालाय, थोडासा क्लिअर येऊ द्या. आता तुम्ही चांगले गाणारे म्हणून मी म्हणत नाही बरं का. चांगले गायक असले की आम्ही थोडं हो घ्यायचं, नाही ते हेले रगिले ते कुणालाच म्हणून देत नाही. आणि कुणी म्हणलेलंही त्याला आवडत नाही. मग ते बी अनुभवी ते म्हणतात तूच म्हण आता 2 तास, आम्ही काय तिकडे गोळ घालीत नाही. चांगले गायक असलं की त्यांना आणि काय होतंय, पकवाज मी पांढरी 2ला लावायला लावला. याचं कारण आहे असं बाबा, अखंड महाराष्ट्रभर आणि 5 राज्यात कीर्तनाला गेल्यावर मला तरुण मंडळी आवर्जून येतात आणि म्हणतात, महाराज थोडंसं शेवटी जाता जाता 15 मिनटं का होईना छत्रपती सांगा. आणि छत्रपती शिवाजी राजा हा कोण्या जातीचा राजा नाही, हा बहुजनांचा राजा आहे. लक्षातून ऐका, महाराजांनी जे कार्य केलं, खऱ्या अर्थाने जे हिंदुत्वासाठी कार्य केलं, हे सगळ्यांना सोबत घेतलं. महाराजांचं कार्य या ठिकाणी मला असं वाटतं प्रत्येक कीर्तनकाराने सांगावं. छत्रपती शिवाजीराजे मग काय देव आहेत का? कीर्तनात तर देव सांगतात, कीर्तनात संत सांगतात. मग शिवाजीराजे का सांगायचे? शिवाजीराजे देव आहेत का? खरं सांगू का दादा, छत्रपती शिवाजीराजे देव आहेत का माहिती नाहीत, पण छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून आपल्या मंदिरातील देवा शिल्लक आहेत. राजे होते म्हणून या ठिकाणी मंदिर शिल्लक आहे. मंदिरातील देव, हा मंदिरावर खऱ्या अर्थानं हा कलश, हे मंदिर, हे सगळं या ठिकाणी ह्या महापुरुषांनी आमच्यावर कृपा केली. 18 पगड जाती, 12 बलुतेदार, ही सगळी माणसं या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. हे सांगायचं तात्पर्य आहे
म्हणून गायनही करायचं आणि महाराजही सांगायचं हे सोपं नाही, कारण महाराजले हाय स्केलला सांगायला लागतं. मी जर मुळमुळीत आवाजात सांगितलं परत बोलावता का तुम्ही मला? राजे म्हणले तानाजी बरा आहेस का, आणि लई दिवस झाला आला नाही इकडे शेंदूरसानाला, असं सांगितलं बोलील का मला परत कोणी? खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी राजे म्हणजे रुबाब, ते कर्तृत्व आहे, ते खऱ्या अर्थानं नेतृत्व आहे. राजगडावर महासाहेब शिजावत आणि महासाहेब सांगतात राज दिसतो का हा कोणाला? हो मासाहेब सांगतात दिसतो का हा कोणाला? त्या कोणावर फडकणारे ते दुश्मनांचं निशान, त्या दुश्मनांचं निशान या टोळ्याला जखमा करून जात आहे. आदने असावी महासाहेब, थोडा बेस द्यायला, आदने असावी महासाहेब, मला जो उतरवा ते दुश्मनांचं निशान आणि पुन्हा एकदा फडकू द्या हा भगवा या कोणावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यात 18 पगड जाती 12 बलुतेदार या सगळ्यांना सोबत घे स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर पहिला भगवा फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. आवाज लई जरी नसला तरी चालेल, फक्त क्लॅरिटी द्या, म्हणजे खाली जे बसलेत त्यांना कळलं पाहिजे मी काय बोलतोय. महाराजांचा विको कमी कर बाळा. कारण की खूप जास्त आवाज इतका कर्कश झालाय की मलाच येताना तो इतका कर्कश येतोय. विठाला विठाला सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. संत समाजासाठी आले, या समाजाला नामस्मरण अर्थातच आई समाधानाचं साधन सांगायला आले. म्हणून सांगितलं त्या काळात समाजाला संत कळले नाहीत आणि आता संत राहिले नाहीत. संत समाजासाठी आले. आणि अजून सांगू का बाबा, तसं तर संत येतच नव्हते, ते विठोबानी सांगितलं जा तुका या जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या अंतकरणात. दादा समाजाविषयी कळवळा म्हणून संत आले. उद्धरायाले दिन जना, उद्धरायाले दिन जना, उद्धरायाले दिन जना, ब्रह्ममूर्ती संतान उद्धराया आले दीनजना. खऱ्या अर्थानं जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करायला संत आले. खरंच समाजासाठी आले. या जनांना खऱ्या अर्थानं हे जन ज्या मार्गानं चाललंय त्यांना परमार्थाचा मार्ग दाखवायला आले. अर्थातच दादा समाधानाचं साधन हे किती गोड साधन आहे सांगायला आले. ते विठोबांनी सांगितलं म्हणून तुका आला. सोपं सांगा, तुकोबारे येतच नव्हते, विठोबांनी सांगितलं तुका अरे जावं लागेल. तुका म्हणला देवा सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. मृत्यू लोकात म्हणजे कुठं? इथं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. दादा अरे झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, या आड रानात भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी हे विठोबा अरे सगळं जमल पण मृत्यू लोकात जाणार नाही. नाही जाणार. अरे काय झालं तुका? अरे हे देवा ज्या मृत्यू लोकात तुम्हाला पाठवतो ना तिथली लोक लय वांगाळ आहेत. वांगाळ नाही कळलं का तुम्हाला? वांगाळ इकडला शब्द आहे. हा वांगाळ म्हणजे आपल्यातला पुढं जायला लागलं की त्याला आपली मागं वाढतात, त्याला वांगाळ म्हणतात. तुकोबारायांनी हा इकडं काय म्हणतात वेगळा शब्द आहे का काय? बरोबर आहे ना, असंच आहे ना. हा म्हणजे हा असेल काय शब्द मला काय तिला एवढं सांगता नाही येणार, पण आमच्या इकडं तो वांगाळ म्हणतात. तुकोबाराय सांगतात विठोबा अरे मृत्यू लोकातली लोक तुला दिसते ती ही लई वांगाळ आहेत. ही चांगला माणूस पुढे जायला लागला की त्याला मागं वळीतात. नाही कळलं का तुम्हाला? काय वाटतं तुम्हाला? आजपर्यंत आपल्या माणसाचं यश आपल्या माणसालाच खपलं नाही. आपला माणूस पुढे जायला लागला, भाऊ आपला माणूस पुढे जायला मागं वाढणारी आपलीच आहेत. सरपंच तुमच्या राजकारणातले वांगाळ नाही, आमच्याकडे लय तिकडं. काय वाटतं तुम्हाला? तुमच्याकडे लय काय वाटतं भाऊ? तिकडे का लय वांगाळ? तिकडे लय वांगाळ राहिली नाही, इकडे लय राजकारणात लय स्पर्धा नाही, इकडे लय स्पर्धा आहे. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक गायनाचार्य कीर्तन झालं माझ्या बाजूला आले, इथलं नाही सांगितलं तिकडचं सांगतोय. ते म्हणले महाराज कशी काय साथ केली? म्हणलं काय एक नंबर आवाज तुमचा, लय भारी तार सप्तकात. म्हणलं सगळे पेटीचे स्वर थांबले तुमच्यासमोर. म्हणले नाही महाराज पण तरी कसं काय वाटलं? म्हणले एक नंबर. म्हणलं नादच नाही करायचा. नाही म्हणले तुम्ही ऑब्झर्वेशन नाही. म्हणलं थेट निरीक्षण केलं, भारी आवाज आहे. म्हणले तसं नाही महाराज पण बाजूच्याची कशी काय जिरावली म्हणले आज.
आता म्हणलं तू जिरो आलता रे इकडे. तर म्हणला महाराज माझ्या मागं माझ्या बाजूच्याला म्हणताच नाही आलं. म्हणलो गड्या तुझ्या मागं मानता नाही येणं म्हणजे परमार्थ नाही, सगळ्यांना सोबत म्हणून घे म्हणजे खरा परमार्थ आहे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. खऱ्या अर्थाने इथं देखो जी भाई पंढरपूर में क्या क्या मजा होता है. इथं यारे सगळ्यांनी या आणि या परमार्थाचा आनंद लुटा. महाराज संतांनी सांगितलं, समग्र समाजाला सांगितलं या. हे सांगायचं तात्पर्य आहे. या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं बोलत असताना तुकोबाराय सांगतात नाही जाणार. आणि खरंच स्पर्धा आहे, एवढी भयानक स्पर्धा आहे. आमचा एक मित्र आहे, गावाकडचा मित्र आहे, त्याने तुळशीची माळ घातली. फार सुंदर भजन म्हणायला लागला बाबा. 6 महिन्यात 6 राग बसवले, एकदम परफेक्ट, एकदम परफेक्ट. गुरुजींसारख्याच कुण्या तरी चांगल्या व्यक्तीकडून गायन शिकला आणि एकदम परफेक्ट गायला लागला. 6 महिन्यात 6 राग. म्हणलं आता काय नियोजन? काही नाही. म्हणलं एकादशीला मंदिरात भजनाला जाणार आणि म्हणलं आज 6 अभंग आजच म्हणणार. म्हणलं चला महाराज. म्हणलं चल पुढं आलो मागून. ते मंदिरात गेलं तसं 10व्या मिनिटाला बाहेर आलं. त्याला म्हणलं काय झालं, किती अभंग म्हणला? म्हणलं महाराज मला नाही वाटत 6 महिने माईक माझ्याकडे येऊन देते. नाही कळलं का तुम्हाला अजून? काही नाही, एकट्यानेच म्हणलं, कुणालाच म्हणून नाही दिला आयुष्यभर, कुणालाच नाही. एक बी भजना पुढं तयार नाही होऊन दिला ना. पक्वाजाला थाप मारून दिली, काहीच नाही. हा ते जे का बघू नका करायचं ते मला जाऊ द्यायचं नाही. ह्या सगळीकडे आमचे शब्द म्हणजे कसे रेडीमेडचा शर्ट आम्ही सहज म्हणतो आणि लोक म्हणतात कुणाला फिट बसलं. काय करायचे आम्हाला? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती. 2 तास कीर्तन करायचं, आमचं व्यवस्थित एका नियोजन बघायचं, गाडीला स्टार्टर मारायचं आणि घरी जाऊन पोहोचायचं, हे आमचं काम. आम्ही इथं साऊंड सिस्टीमवाल्याला किती पैसे दिल्यात हे आम्ही विचारायचं नाही. बरोबर ना? का विचारलं मी आल्यावर तुम्हाला? नाही. त्यामुळे तुम्ही बी आवाजाचा काही लोड घेऊ नका. लय आवाज वाढवा म्हणलं की बटनाला हात लावायचा, लय टेन्शन घ्यायचं नाही. हा सांगायचं तात्पर्य काय सज्जन हो, हा हे अहो खरे तुम्ही बघा इथं लिहिलंय स्पर्धा आहे चांगली. आणि बघा ह्या गायकांना तर परफेक्ट माहिती आहे. खरं सांगा दादा सुरेगावकर गुरुजी, तुम्हाला आता आयुष्यात हा सगळ्यात अनुभव आला असेल. ज्याला लय गाण्यातलं कळत नाही त्यालाच माईकचा नाद लय ना. तर तो स्वरात कधी येणार, पण माईकचा आवाज त्याला सगळ्यात जास्त मोठा पाहिजे. बघा तुम्ही नाही माईक दावून दिला कुणाला, आयुष्यभर नाही दिला. अरे परमार्थात सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं असतं. हा परमार्थ असा नाही गाड्या. आणि खरं सांगा हा तुमचा एवढा मोठा 118 वर्ष झाली ना सप्त्याला. अरे केवढा मोठा अखंड परंपरा. मला असं वाटतं खरंच या देवस्थानाचे अधिष्ठान आहे म्हणून एवढ्या वर्ष अविरक्तपणे हे कार्य चालू आहे. आणि मला असं वाटतं चालत राहणार, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत चालत राहणार. गड्या एवढं सोपं काम नाही हा सप्ताह करायचा. महाराज मी येताना तिकडून म्हणलो माझ्याबरोबर 5-50 लोक तिकडली घेऊन यायला पाहिजे, दाखवाय पाहिजे इकडे काय. नाही ते हे सोपं आहे का? अहो हे चांगल्या कामात आपलीच काड्या टाकायला आहेत परत. नाही वाटतं का तू? नाही असं नाही ना इकडं काय. नाही तर चांगला सप्ताह चालला की काड्या टाकणारी बी आपलीच आहे. हे बी लई राजकारण आहे आमच्या इकडं बऱ्यापैकी असतंय काय काय ठिकाणी. आता लई राहिलं नाही. पण खरं सांगू का एवढं चांगलं. आणि अजून एक गोष्टीचा आनंद आहे, तरुणांची संख्या लई. हे सगळे तरुण समोर बसलेत ना. नाही तर आयुष्यभर आम्हाला डायनामा गेलेले रश्या तुटलेलेच लाभले असे एवढे फ्रेश माणसं लाभतच नाहीत. एकदम छान आहे बरं का, एकदम चांगले तरुण आहेत. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. कीर्तनात बसलेली माणसं ही किती चैतन्यवान आहेत त्याच्यावरून कीर्तन करायला हुरूप येतं. विठाला विठाला एखादा गायनाचार्य गात असताना तुमच्या टाळीची दाद त्याच्या कलेसाठी महत्वाची असते. अजूनही गायनात या ठिकाणी त्याला हुरूप येतं. म्हणून सज्जनाव हे फार तुमचं सारखं कौतुक का करतोय? कारण की आम्ही आठवडाभर प्रवासाने इटलेलो आहे आणि एवढा समाज बघितला. आम्ही आता फ्रेश झालो. म्हणलं 700 किलोमीटरचा प्रवास केला गाडी, आता कसं काय गणित व्हायचं. पण तुम्ही आत्ता सगळे आंघोळ करून आल्यागत वाटतं एकदम फ्रेश. फक्त असेच राहा 11 वाजेपर्यंत, 1 मिनिटं पुढे जाऊन देणार नाही. काहीच नाही तुकोबांकडं. तेने सदा चित्ता समाधान. आमच्याकडे सगळं काही आहे तरी आमचं चित्त समाधानी नाही. आणि संतांकडे काहीच नाही तरी त्यांचं चित्त समाधानी. आमच्याकडे सगळं आहे बघा. म्हणजे एखादा 100 एकर जमीन आहे, एखादा 100 एकर जमीन आहे आणि तो उपाशी राहू लागला. आणि एखाद्याला गुंटाही जमीन नाही पण तो पोळीला तूप लावून खाऊ लागला. लोक विचार करतील काहीतरी अडचणी. नाही कळलं का? संतांकडे काहीच नाही, चित्त मात्र समाधानी आहे. तुमच्या आमच्याकडे सगळं आहे, आमचं चित्त समाधानी आहे. म्हणजे एखादा दिसायला जाडजूड आहे पण तो खायला निभार नाही. आता ऐका लक्ष देऊन. एखादा दिसायला जाडजूड आहे पण तो खायला निभार नाही. पण एखादा दिसाय काटकुळा आहे पण तो खायला लय निभारी. हे बी जड जाते का? जर संतांकडे काहीच नाही. तेने सदा चित्ता समाधान. तुमच्या माझ्याकडं समाधानाचं साधन. अरे दादा पुत्र हे समाधानाचं साधन आहे. राजा दशरथाचे उद्गार पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. सगळं राजा दशरथाला सगळं मिळालं पण पुत्र प्राप्ती होत नाही. राजा दशरथ दुःखी आहे. नंतर तो पुत्र कामिष्ठी यज्ञ केला तो भाग पुढे आहे.
खऱ्या अर्थानं. पण दशरथाचं दुःख हे पुत्र प्राप्तीत आहे. पैसा हे समाधानाचं साधन आहे. ही सगळी साधनं आपल्याकडे असूनही आपण असमाधानी दिसू लागलो आणि यातलं एकही साधन संतांकडे नसतानाही संत समाधानी दिसू लागले. याचं कारण काय? ऐका ऐका. म्हणून सांगितलं एखादा दिसायला जाडजूड आहे पण तो खायला निभार नाही, पण एखादा दिसाय काटकुळा आहे पण तो खायला लई निभार आहे. मी इकडं चालतो 2 वर्षापूर्वी परभणीच्या बाजूला कार्यक्रमाला एका ठिकाणी एक कीर्तन झालं. म्हणजे कीर्तन सुरू व्हायच्या आधी बाजूला जेवायला बसलं. असं होतं सायकली मागच्या मागं उडून जाईन बसल्यावर. अशी तब्येत काही एवढी होत नव्हती, जरा मला थोडं खायला लागतंय बाबा, जरा एनर्जी टिकवायला लागते. ते माझ्या बाजूला बसतं. त्याला म्हणलो माझं होस्तोपर्यंत टिकशील का? ते म्हणलं महाराज सुरू तर करो, आगे आगे देखो होता है क्या. अरे म्हणलो गड्या मला जरा थोडंसं निहार खायला लागतं. म्हणला सुरू तर करा. तुम्हाला खरं कसं सांगू का, काय काय खायला निभार, काही काही जन्मालाच खायला आली उभ्या आयुष्यात प्रयोजन काहीच नाही, काहीच नाही त्यांचं प्रयोजन. हा अहो बसल्या बसल्या दादा 42 जिलबीचं येडं खाल्लं. 42 जिलबीचं येडं नाही लक्षात आलं का तुमचं? 42 जिलबीचं येडं. मी तो तोंडाकच बघत बसलो. अरे म्हणलो खातो का सॉंग करतो. म्हणला महाराज अहो तुम्ही टेन्शनच घेऊ नका, इथं नरड्यापर्यंत आली ना बाबा जिलबी. 42 जिलबीचं येडं खाल्लं. बघा काही पंक्तीला आहेत पण कीर्तनाला नाहीत, अशी बी लय असतात. काल्याला लय वरदळे. आमच्या इकडे 10 ते 12 वर्ष श्राद्धाची कीर्तन असतात. 10ला कीर्तन चालू होतं पण लोक 11:30 नंतर लय येतात, कारण 12ला जेवण असतं. नाही कळलं का तुम्हाला? हा म्हणजे असं आहे बघा, तुम्ही निरीक्षण करा बरं. काही काय असे पहिल्याही पंक्तीला बसतात आणि शेवटच्याही बसतात. आमच्या इकडं मन आहे खायला का रंधरणीला बार, काहीच नाही त्यांचं प्रयोजन. ना त्यांनी नामस्मरण केलं ना भगवंताचं नाम घेतलं, काहीच नाही उभ्या आयुष्यात केलं. खाया पिया सुख से सोया नाक जमाना खोया. 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 आवट अल्लाह हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. दादा अरे मेरा मेरा सब ही मेरा जन्म भर ही मिलाया. लक 84 गिर की न्यारी यह फले पाया. कौन किसी का साथी यारो कौन किसी का सगा, और अंत काल की सुदह रखना यह पावे दगा. कहत कबीरा सुन भई साधो राम नाम सबसे मीठा. इधर उधर काई को देखा सब बाजार झूठा. देवे दिला देह भजना को मटा. ओ देवे दिला देह भजना को मटा. देवे दिला देह भजना को मटा. ओ माता बाजी के ता. ओ याला माता बाजी के ता. ओ याला माता बाजी के ता. दिला देह भजना को मटा. देवे दिला देह भजना को मटा. वा वा वा. देवे दिला देह. हा बोला बोला. देवे दिला देह भोजना नाही भजना गोमटा.
भजनाला दिला, पण दुर्दैवाने लोकांनी तो भोजनाला वापरला. आयुष्यभर हे माझं ते माझं आयुष्यभर पळाला. आम्ही कोट्याधीश माणसं खिन्न होताना बघितलेली आहे. शेवटच्या क्षणाला एक बाबा भेटले 80 वर्षाचे मागच्या महिन्यामध्ये, शांत बसले झाडाखाली. म्हणलं काय अडचण बाबा? डोळ्यात पाणी होतं. काही नाही म्हणले महाराज. म्हणलं काय अडचण आहे का? आर्थिक अडचण मी दूर करतो. बाबांनी मला उलटा डायलॉग टाकला. बाबा म्हणले महाराज आर्थिक काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या इनवास सहित तुमच्या प्रॉपर्टी सहित विकत घेईन, एवढी प्रॉपर्टी आणि एवढे पैसे अकाउंटला आहेत. म्हणले कॅशमध्ये. म्हणलं पाहिजे गड्या. म्हणलं मग दुःखी काय? म्हणले हे कमावलं कशासाठी हा प्रश्न पडलाय म्हणून दुःखी आहे. नाही कळलं का तुम्हाला? कोहम कतमितम जातम. मी कोण आहे? मी तर कशासाठी आलो? आई हे सगळं आवरून मला कुठं जायचंय? ज्याला या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याचं जीवन लय सुखकर आहे, फार सुखकर आहे. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. अरे वासुदेव तत्व आहेस, पण देवाचं नाव नाही घेशील ना, हे वासुदेव तत्व तुला कळणार नाही. आयुष्यभर माणसं फरफट आगे मी गा कोण करावा विचार, आगे मी गा कोण करावा विचार, आगे मी हा कोण करावा विचार, आगे मी हा कोण करावा विचार, आगे मी करावा विचार. क्षणोक्षणा हाची करावा विचार. तरावया पार भो सिंधू, कारण नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, सारासार विचार करा उठा उठी. नाम धरा कंठी विठोबाचे. विचार करत नाहीत माणसं. माणसं विचार करतात परमार्थातला, नाही करत प्रपंचातला. कांद्याचे आले की बटाट्यात घालू, बटाट्याचे आले की वांग्यात घालू, वांग्याचे आले की घरात घालून मोकळे होऊन जाऊ. हा विचार प्रपंचाचा आहे. पण ज्यांनी परमार्थाचा विचार केला, मग महाराज हे का सांगत होतो, 42 जिलेबीच्या येड्यापर्यंत आलो ना. रेंज गेली की गेली, मग परत येत नाही रेंज. किती बी सासू सुनाच्या गप्पा सांग, पण परत रेंजला येणं फार गरजेचं आहे. तुमच्याच भागात ते आमचे गुरुवारी आहेत, वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे यांची माळ आहे. मला खऱ्या अर्थानं फार अशी माणसं युगायुगातून येतात, अशी माणसं परत होणे नाहीत. खऱ्या अर्थानं हिंगोली या परिसरात खऱ्या अर्थानं बाबांचं गाव, त्याही गावी माझं कीर्तन झालेलं आहे. आमच्या वडिलांचे गुरु आहेत बाबा सदानंद गुरुजी आळंदीकर. ही माणसं अशी परत होणे नाहीत बघा. यांनी चिंतन मांडायला रामकृष्ण हरी म्हणावं. यांच्यासारखं रामकृष्ण व हरी उभ्या आयुष्यात कुणालाच जमलं नाही. म्हणजे जमलं नाही याचा अर्थ त्याहून भारी गातील, पण खऱ्या अर्थानं तो गोडवा फार वेगळा होता. ही माणसं फार वेगळी होती. सांगायचं तात्पर्य आहे महाराज, खरंच या ठिकाणी तुकोबांनी जो विचार सांगितला ना, विचार फार महत्त्वाचा आहे. खरं सांगू का गुरुजी, माझं कीर्तन कधी टिपण काढलेलं नसतं. मी सहज अभंग, एवढा मी विद्वान नाही आहे, पण सहज अभंग घेतल्यावर तुमचे चेहरे जर शेत सांगायला लागतं. पहिले थोडे चेंडू बघून खेळायला लागतात. पहिला शिक्सर मारायला गेलं की आउट व्हायची शक्यता असते बाबा. म्हणून तुम्ही म्हणतात महाराज जरा स्लो चालले, बरोबर नियोजन आणतो, काही टेन्शन घेऊ नका. हे सांगायचा विचार असा आहे, जशी प्रमाणं होत आहेत, जसं या ठिकाणी प्रमाणं देत आहेत तसं बोलण्याचा प्रयत्न करतो आहे. 42 जिलबीची येडं जिलबींना ढ्यापर्यंत आली. अरे म्हणलो खातो का सॉंग करतो. म्हणला महाराज मी कुठपर्यंत आलतो, काही दिसाय जाडजूड आहेत पण खायला निभार नाहीत, पण काही दिसाय निहार आहेत पण खायला लई निभार आहेत. तुकोबा सांगतात आमच्याकडे काही नाही, तेने सदा चित्ता समाधान. तुमच्या माझ्याकडे सगळं आहे तरी आमचं चित्त असमाधानी आहे. 42 जिलबीची येडे खाल्ली.
जिलबी नरड्यापर्यंत आली. आता बासुंदीवाला म्हणलं महाराज बासुंदी वाढू का? म्हणलं इकडल्या पॅनलचे सगळे फॉर्म भरून झालेत. म्हणलं तिकडंच जाऊ द्यात. अरे म्हणलं नरड्यापर्यंत जिलबी आली. मला खरं सांगा पोराहो, आता जिलबी नरड्यापर्यंत आली, बासुंदीला जागा तरी आहे का? पण ह्या पठ्ठ्याने गप बसाव ना. तुम्हाला नसन खायची महाराज, पण मला खायची ना म्हणला. म्हणलं ये बाबा बासुंदीवाल्याला बोलावलो. अरे म्हणलो जिलबीची येडे किती खाल्ले? 42. जिलबी कुठं आली? नरड्यापर्यंत. आणि म्हणलं महाराज अजून बासुंदी बी खाणार? अरे म्हणलो हे कसं काय? म्हणलं महाराज काय तुम्ही नुसतात मोठ्या बड्या आणि त्या महाराष्ट्रभर कीर्तन करतो, 5 राज्यात कीर्तन करतो, सोशल मीडियाला लय खतरनाक काम येईन, इंस्टाग्रामला लय फॉलोअर्स येतं, जी टॉकीज गातो, हे का असतं? अरे म्हणलं ते खायचं थोडीच सांगतो, ते कीर्तनच सांगतो. ते म्हणले महाराज अहो या पठ्ठ्यानी 42 जिलबीचे येडे खाऊ द्यात तरी पठ्ठ्या बासुंदी खाणार. म्हणलं कसं काय? अहो म्हणला सोपं आहे महाराज, 42 जरी जिलबीचे येडे खाल्लं तरी जिलबीच्या नळ्या मोकळ्या आहेत ना. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. काही दिसायला जाडजुड आहेत पण ती खायला निभार नाहीत. तुकोबार आहे कोण्याही संतांकडे पहा, काही नाही संतांकडं, काहीच नाही. 42 वर्ष तुकोबांचा परमार्थ. आवले अरे जगाचा मालक घ्यायला येणार आहे. 42 वर्ष दादा. अरे मंबाजीनं काठीने मारलं. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी विठ्ठलाचं भजन. आई 42 वर्ष भजन देवाचं नामस्मरण. आवली म्हणली महाराज अरे नाही येत तुमचा विठ्ठल, नाही येत, नाही येणार रे आवले. अरे दादा मंबाजीनं काठीने मारलं. रात्रभर तुकोबाराय झोपले नाहीत. तो भाऊ रात्रभर झोपले नाहीत. हातपाय थरथर कापायला लागले. हे आवले अरे काय बघती तोंडाकडं? महाराज लय मारलं का मंबाजीनं? खरं सांगू आई, तेलाची वाटी घेऊन तुकोबा सकाळी मंबाजीच्या घरी. मंबाजी अरे दार उघडा. हे तुका अरे कालचा मार कमी आहे का मार खायला आला? मार नाही खायला आलो, तुमचे उपकार मानायला आलो. तुम्ही काठीने मारलं ना, रात्रभर झोपलो नाही, रात्रभर झोप नाही आली. ढसा ढसा घडा घडा रडत होते तुकोबार आहे. आवली म्हणती महाराज लय मारलं का मंबाजीनं? हे आवले अरे मंबाजीनं मारलं म्हणून नाही रडत, मंबाजीचे उपकार मानायला जायचे. मंबाजीनं फार उपकार केले. मंबाजी म्हणतो तुका अरे काठीने मारल्या कोण उपकार करेल? मला खरं सांगा हो, काठीने मारल्या उपकार मानाय गेलेत. आपल्याला काठी उगारली तरी उभ्या रस्त्याने जाऊ द्यायचं नाही आपण. काठीने मारलं. तुकोबारायांचे डोळे आई भरून आले, हृदय दाटून आलं, अंतकरण भरून आलं. मंबाजी अरे खरंच उपकार मानायला आलो. मंबाजी म्हणतो तुका अरे काठीने मारल्यावर? हो मंबाजी तुम्ही मारलं ना, रात्रभर तुका झोपला नाही. या जखमा तीव्र वेदना देत होत्या. तुम्ही जेवढ्या जोरात मारलं तेवढ्या जोरात या जखमा वेदना देत होत्या. तुम्ही जेवढ्या तीव्रतेने मारलं तेवढ्या तीव्रतेने जखमा वेदना देत होत्या. आणि तुम्ही मारल्यामुळं या जखमा तीव्रतेने वेदना दिल्यामुळंच मला माझ्या विठोबाची आठवण आली आणि म्हणून तुमचे उपकार मानायला आलो. या जगाच्या पाठीवर असे संत नाहीत. महाराजांचं हृदय अंतकरण फार विशाल अंतकरण. आवले अरे येणारे जगाचा मालक तो शोभाका सराची बायको म्हणती महाराज काकडत काकडत काकडाला जाता तुम्हाला गरम पाण्याने आंघोळ घालते. 42 वर्ष परमार्थ, आयुष्यभर नामस्मरण, दिनरजनी प्रत्येक वेळेस नामाचंच ध्यान. आणि मग खऱ्या अर्थानं आई शोभाका सराची बायको उकळतं पाणी काय वाटतं तुम्हाला? गरम पाणीने आंघोळ घालेल महाराजांना? नाही नाही, महाराज आंघोळीला बसले. अंतकरणातला भाव निर्माण झाला. हे विठ्ठला अरे न सांगता तुम्हा कळो येते अंतर. येणारे देव माझ्यासाठी त्यांनी शब्द दिलाय मुरारी म्हणून येणार. तुकोबांचा परमार्थ झाला. आणि तुकोबारे सांगतात कोठे गुंतलासी पंढरीच्या राया पेटून उठला मनवा सारा, तिने जगाला लागलिया नसे निवारा, नसे आसरा जाऊ कुठे मी सा, जळे माझी काया लागला वनवा. वा वा वा. जळे माझी काया लागला वनवा. जळे माझी काया लागला ओलवा. जळे माझी काया लागला ओलवा. धावरे केशवा
पाणी तुकोबाऱ्यांच्या अंगावर पडलं, उकळतं पाणी पडलं दादा, सर्वांगावर फोड आले. विठ्ठला अरे कोठे गुंतला असे पंढरीच्या राया. 42 वर्ष परमार्थ केला, या जनाला या समाजाला नामस्मरणाच्या वाटेवर नेलं. सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. आज आंघोळीचं पाणी आणि तुकोबांच्या डोळ्यातलं पाणी एकरूप झालं नाही. महाराज सांगतात विठ्ठला हर तू येणार होतास, शब्द दिला. आवली म्हणते का करता नामस्मरण, नामस कीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. 42 वर्षाचा परमार्थ तुकोबाऱ्यांचा, उकळतं पाणी अंगावर पडलं. हे विठ्ठला अरे आवली म्हणती येणार नाहीस तू, पण तू तिच्या पायातला काटा काढायला आलास, तसा या तुकोबाला मी घ्यायला यावं लागेल विठ्ठला. आई देहाचा दाह झाला महाराजांच्या, चांगलं काम करत होते, समाजासाठी करत होते, समाजासाठी केलं. महाराज सांगतात तेव्हा यावं लागलं. अरे तुला तू शब्द दिला होतास, पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेश, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. तुम्ही सनकाधिक संत म्हणविता कृपावंत, एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. माझी भाकावी करुणा विनवा पंढरीचा राणा, अरे एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार. तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लवकरी पाठवा. नामस्मरण आणि साधना फळाला आली, पण उकळतं पाणी अंगावर पडलं नाही. आज डोळे रडत नव्हते महाराजांचे, पण ज्या वेदना होत्या ना, हे धावरे केशवा माय बापा, यावं लागल देवा. धावरे केशवा माय बाबा, माय आयुष्यात दादा किती पण मोठं दुःख असू द्यात, एक भगवंताचं नाम या दुःखातून आपल्याला पलीकडे नेतं. इथं बसलेली अशी अनेक माणसं माझ्या समोर आहेत ज्यांची परिस्थिती फार चांगली नव्हती सरपंच, पण भगवान महादेवाने असा डोक्यावर वरदास्त ठेवला. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम कयान माझी क्रोध काम. खऱ्या अर्थानं तो भोळा आहे, पण त्याचं नाम जो अंतकरणातून येईल तो त्याचाच आयुष्यभर आहे. शिवगाळ गाळे तापला, या नामे शीतळ झाला, या नामे शीतळ झाला, या नामे शीतळ झाला. धावरे केशवा माय बापा, धावरे केशवा माय बापा, माय बापा. धावरे केशवा माय बाबा, धावरे केशवा माय बाबा, माय बाबा, माय बाबा. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. ते एडिटरचं बी जरा आभार माना बरं का, खरंच ते त्यांनी चित्रच उभं केलं तिथं. खऱ्या अर्थानं फार चांगलं काम करतात बरं दादा तुम्ही, फार सुंदर. एकदा जोरात टाळे वाजवा त्यांच्यासाठी. समय सूचकता या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या अनुषंगानं असली पाहिजे. नाही काय महाराजांचा परमार्थ, मग सांगा ना महाराज, जे खऱ्या अर्थानं तुम्हाला समाधान लाभलं, तुम्हाला जगाचा मालक घ्यायला आला, तुम्ही आयुष्यात समाधान मिळवलं, ते जर आम्हाला मिळवायचं असेल तर आम्हाला काय करावं लागतं. महाराज सांगतात समाधान प्राप्तीचं साधन, याच्यासाठी आम्ही काहीच नाही केलं, फक्त आम्ही सतत देवाचं नामस्मरण केलं. ते एकदा नाही केलं, ते सदा केलं, आणि हेच वर्णनाभंगाचं पहिलं. सदा नाम घोष, सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी, सदा नाम घोष, सदा
नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. महाराज सांगतात आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं आणि म्हणून आमचं चित्त समाधानी झालं. चित्त समाधानी करण्यासाठी भगवान परमात्म्याचं नाम आवश्यक आहे. म्हणून मगाशी बोललो मी, नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची. सगळी कीर्तन अवघड दादा, पण नाम कीर्तन फार सोपं. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे अवघड, तुझं दृश्य म्हणू की अदृश्य रे अवघड, तुझी पार नाही गुना माझी अल्पमती नारायणा हेही अवघड. आणि काल्याचं कीर्तन आत्ता करायला गेलो की सकाळ विने एवढा अवघड आहे. तळवे तळहात टेकत डाव्या गुडघ्यान रांगत डाव्या गुडघ्यान रांग. हो ते चिंडू गेला आणि पेंध्या गेल्या आणि गडबडी झाल्या. पक्वाच्या भारी आहे बरं का, काही नाही, पण आपलं स्माईल चेहरे आहे एक नंबर. हेच लय मस्त असते परमार्थाचं. ते चिंडू गेला आणि पेंध्या गेल्या आणि परत त्याला परत सकाळ होईल. मग सांग पिंध्या हरीचा चेंडू, सांग पिंध्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात गेला कसा हे सांगना, पाण्यात गेला सांग पिंध्या हरिताची, सांग पिंध्या हरिताची पाण्यात गेला सांगना, हा जीव माझा हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा झाला मीरा, झाला मीरा, झाला मीरा ही सांगना, भारत गेला बाबांसाठी टाळ्या. हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा, हा जीव माझा झालाय विडा पिसा सांगना, पाण्यात गेला कसा हे बाई 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 बाई, पाण्यात गेला कसा हे बाई बाई, पाण्यात गेला सांगना. लई बी कोरडं नको वाटाय म्हणून म्हणावी लागते, नाही तर म्हणते हे काय स्वरात आहे का नाही काय नो. त्यामुळे एखादी झलक जाधव साहेब मारायला लागते, असं होते गणित. फार चांगलं फरक असं 2 तास पुढं निघून चालल्यात, मला बी कळालं. येता येता लई पाय दुखत होते. त्यांनी बघितलं गाडीत होतं, म्हणले दमल्याला दिसतोय बाबा. हा अजून तर राहिलाय शेवटचा एक का, टेन्शन घेऊ नका तुम्ही. आज फार सोपं कीर्तन, बाकी सगळी कीर्तन अवघड, पण ज्या क्षणी नामस्मरण दादा त्या क्षणी पापाचं धन. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. सजन हो, एकदा सगळे नामस्मरण करणार आहोत. सगळ्यांनी एकदम छान भजन म्हणा. या अधिष्ठानाच्या इथे या ठिकाणी आपण हात थोडा स्वर द्या. ओम नम शिवाय शिवाय नमो,
ओम नमः शिवाय शिवाय नमो हर 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 हराय नमो शिव 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 शिवाय नमो हर हर महादेवाय हर हर महादेवाय ओम नमः शिवाय शिवाय नमः नमः शिवाय शिवाय सगळे सगळे शिवाय नमः हा सगळे नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः हर 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 हराय नमः शिव 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 शिवाय नमः सगळे मिठाई गावा शिव शिव शिवाय हर 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 हराय नमः शिव 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 शिवाय हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा हर हर महादेवा नमः शिवाय शिवाय नमः शिवाय महिला मंडळ हात वर करा सगळ्यांनी भोलेनाथाचे भजन करा नमः शिवाय शिवाय नमः शिव 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 शिवाय नमः हर 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 हराय नमः शिव 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 शिवाय नमः 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 विठाला विठाला बाबा भजनाची ताकद अशी आहे ना कुठलंही गीत असू द्यात नामस्मरण असू द्यात तुम्हाला माहिती आहे आवाज तुमचा चांगलाही नसू द्यात कसाही असू द्यात पण तुमच्या मनातला भाव भोलेनाथांपर्यंत जातो फार भोळा आहे देव तो इतका भोळा आहे खऱ्या अर्थानं तो सहज कुणाची बी अशी सहज कामं करून जातो इतका भोळा आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे नामस्मरण हे भजन आपण किती स्वरात म्हणलो हे नंतर पण हृदयातून म्हणणं फार गरजेचं आहे देव आपला भाव पाहत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे अल्पशा बुद्धीनं चिंतन मांडलं एक छोटं भजन घेतो आणि राहिलेल्या वेळेस सेवेला पूर्ण विराम देतो विठोबा रखुमार
म्हणतात या महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आपल्या सिंधुस्थानामध्ये घेऊन आलोय. महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी, त्यागाची भूमी, महापराक्रमाची भूमी. राजे हे स्वराज्य तुम्हाला निर्माण करायचं राजे. हे स्वराज्य निर्माण हवं ही स्त्रीची इच्छा. आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक, देखणं शतक. ज्या 12व्या शतकात विश्वमाऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करतायत. माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतात ही पैंदा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ. ही मराठी भाषा ही अभिजात भाषा ज्ञानोबा यांनी दर्जा दिला. आई साहेब, आता जो महाराष्ट्र दिसतोय असाच महाराष्ट्र 12व्या शतकात होता. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक आहे. सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे ताट मानेनं पाहत होता. भगव्याचा रंग गडद होता. घरासमोर तुळशी वृंदावन. धारकरी आणि वारकरी पंढरपुरात आनंदाने नाचतायत. आनंदी भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेलेली आहे. पंढरीश परमात्मा त्या महाराष्ट्राकडे फार गोड नजरेनं पाहतोय. असा सुंदर महाराष्ट्र या 12व्या शतकात. 12वं शतक म्हणजे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. वारकरी आणि धारकरी या ठिकाणी नाचतायत. टाळांचा आवाज आहे, मृदंगाचा आवाज आहे आणि या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र न्हाऊन निघतोय. सनई चौघडे वाजू लागलेत. पाना फुलांना भर आलेला आहे. 8 पकड जाती, 12 बुलतेदार या सगळ्यांच्या संघटनाने महाराष्ट्र उभा राहतोय. यसाजी कंकु बहिर्जी नाईक प्रत्येकाचा इतिहास या राहिलेल्या वेळेत या ठिकाणी सोपा इतिहास सांगणार आहे. तो प्रदीर्घचा विषय असेल. वा, पक्वाच्यासाठी एकदा टाळी वाजवा. क्या बात आहे. वा, तुमची भूमी म्हणजे कलाकारांची भूमी. इथं कलाकार, इथं कीर्तनकार भरभरून दिले. हे 12वं शतक महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक. इतका सुंदर हा 12व्या शतकात महाराष्ट्र दिसतोय. भगव्याचा रंग गडद आहे. फार सुंदर वातावरण झालं. पण दादा, या 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली. याच 12व्या शतकात महाराष्ट्राला कुणाची तरी नजर लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी महाराष्ट्रावर पहिला आक्रमण केलं. आणि यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी. दिन 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 धावत आला. अल्लाउद्दीन खिलजी धावत आला. मंदिर उद्ध्वस्त केली. मंदिरातले देव उद्ध्वस्त केले. अरे कोण रोकल हे वादळ? हे वादळ रोखायला आता एका वादळाची गरज होती. अल्लाउद्दीन खिलजीने आया बहिणींची इज्जत लुटायला सुरुवात केली. मंदिर उद्ध्वस्त झाली. मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले. दादा, छत्रपती शिवाजी राजे होते म्हणून मंदिरातील देव शिल्लक राहिले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या म्हणून मंदिरांचा जीर्णोद्धार झालाय. असं मोठं कार्य महाराष्ट्रासाठी घडलंय. आणि मग खऱ्या अर्थानं हा प्रदीर्घ इतिहास सुरू झाला. अल्लाउद्दीन खिलजीने धाड टाकली. 8000 इस्लामिक सत्तांनी या ठिकाणी महाराष्ट्राने स्नानभूत केला. कोण रोकत? आया बहिणींचा चिंचाळण्याचा आवाज. लेकर बाळ उचलून नेण्यात आली. तुळशी वृंदावन नष्ट झालं. 228 वर्ष महाराष्ट्र लढत होता. 228 वर्ष महाराष्ट्र लढत होता. काय होईल कुणास ठाऊक? माहिती नव्हतं गड्या. आणि या 228 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 228 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पैठणचे सुप्रसिद्ध असतात शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला. ए कोल्हापूरची महालक्ष्मी, ए तुळजापूरची आई तुळजा भवानी, ए वणीची सप्तशृंगी, ए माहूरची रेणुका माता, ए बळे दार उठावं लागल. ए देवाचा देव महादेव, महादेव तिसरा डोळा उठावं लागेल. ए बळे अरे दार उठावं लागेल. लक्ष्मी माता
गोंधळी न आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी गोंधळीला आम्ही आंब्याची गोंधळी आणि बहिण दारू घडली आणि बहिण दारू घडलं बहिण दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये भाऊ बहिण दारू घडलं धाराशिव जिल्ह्यामध्ये सरपंच धाराशिव उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर हे दादा औरंगाबाद नहीं छत्रपति धर्मवीर संभाजीनगर भाई भारत में रहना पड़ेगा तो भारत माता के लिए बोलना पड़ेगा तिरंगाला सॅल्यूट करावं लागेल झेंड्याला करावं लागेल 18 पगड जाती आणि 12 बलिदानाचा महाराष्ट्र मानावं लागेल महाराष्ट्र भारत यसाची कंक बहिरची नाही खांबिरा होती नदी सुभेदार तानाजी मालूस सगळे धनगर समाजाचा महादेव धनगर माळी समाजाचा ज्ञानोबा माळी नाविक समाजाचा महाला शिवा काशी आणि माणसा महाराष्ट्र 18 पगड जाती आल्या आणि हा प्रदीर्घ महाराष्ट्र भाग केला शेवटाला काही कीर्तन या ठिकाणी बाकी महत्वाचा विषय मांडलाय अखंड महाराष्ट्रभर भगवान शंकराचे निश्चित भक्त छत्रपती शिवाजी राजे ज्यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर या ठिकाणी रक्ताचा अभिषेक केला शपथ रक्ताचा अभिषेक करा भगवान शंकराच्या महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक करत स्वराज्याची शपथ घेणारा जगाचा पहिला राजा म्हणजे शिवराजा ठरला आणि भगवान महादेवाचा शिवराजीला राजे हे स्वराज्य निर्माण करा राजाला माहिती होती कोणी एक साथ घेऊन मी पुढे जाणार नाही सगळी माणसं सोबत घेऊ म्हणून सगळी माणसं सोबत घेतली आभाळाची अभिनय करे काळी माती आई जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा इमाना हा एकच ठाणे माणूस संत वेगळा नाही आम्हा पंत वेगळा नाही जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही महाराजांनी याच वचनावर चालले सगळ्यांना सोबत घेऊन महाराजांचा धाराशिव मध्ये नाव भेटले धाराशिव मध्ये आई साहेबचे जाऊन दिवस गेले पुत्र भाव आईचा गुंडा ज्याचा तीही लोक असा पुत्र जन्माला घाला की आदिलशाही निजामशाही कुतुब मुघल ताज फ्रेंच यांच्या मानवता असेल आणि पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र जन्माला घाला दादा आणि मग तो दिवस जवळ येणार होता आई साहेबांना शिवनेरीवर आणण्यात आले शिवनेरी फार देखणा आणि सुंदर दिसतो गणाचा गडकरी आणि पिंजऱ्याची बायको लक्ष्मी तिथं सेवा करण्यासाठी लक्ष्मी म्हणते आई साहेब सांगा कसले डोहाळे लागले बोला महिला कसले डोहाळे लागले असते कसले डोहाळे लागले असते आपण खायचे डोहाळे लागले काय तिकट खायचे डोहाळे लागले काय कसले डोहाळे लागले आरती खायचे डोहाळे लागले का लक्ष्मी अरे
मागे लागले डोहाळे त्या विहिरीची इज्जत तुटल्या गेलेली आहे मंदिर उद्ध्वस्त झालेली आहेत हे आया विहिरीचा चांगल्या हात आवाज येतोय लक्ष्मी नाही लागले डोहाळे नाही आई साहेब लागतात डोहाळे गर्भदान संस्कार झाले भागवत श्रवण करत होत्या रामायण श्रवण करत होत्या आपण शिव महापुराण कथा श्रवण करत होत्या त्याला भगवान महादेवासारखाच या ठिकाणी तेजस्वी पुत्र जन्माला यावा रामासारखा पुत्र जन्माला यावा कृष्णासारखा पुत्र जन्माला यावा म्हणून साधना आणि तपस्या आई साहेब जिताऊ करत होत्या आई साहेब म्हणतात हे लक्ष्मी लागले मला डोहाळे लक्ष्मी मला घोड्यावर स्वार व्हावं वाटतं मला दात वाटतात मला संशयी चालवायचं वाटतं मला संशयी चालवा दुश्मनांच्या दुर्मिळीवर हे स्वराज्य निर्माण करावंच वाटतं आणि तो दिवस जवळ आला वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी नावा झाला आयुष्यभर जीवनाची खेळ वैद्याचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला आणि उद्या महाराष्ट्राला रक्त झाला किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंद झाला गोकुळीच्या सुखात पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंद कळवे तळहात टेकत डाव्या गोठ्याने रांगत महाराज जन्माला आले आणि महाराष्ट्राला एक वेगळं वलय प्राप्त झालं हे लय बेंबीच्या देठापासून सांगायला लागतं बरं का खरं सांगू का दादा हा कबीर महाराज कोण्या जातीचा आहे तो नंतर तो महाराष्ट्राच्या मातीतला ही गोष्ट फार आधीची आणि अजून एक गोष्ट सांगतो आमच्या कपाळावरचा गंध हा टिळा शिल्लक आहे ना हा 18 पगड जाती 12 बोलतेदार सगळ्यांना सोबत घेऊन महाराज चालले म्हणून शिल्लक आहे आणि खरं सांगतो महाराजांचा जन्म झाला आणि महाराष्ट्राला आनंद झाला माझा जिजाऊची पुण्याई अबुकची आली अपणाला तो बापाचा बाप ये बापाचा बाप
1 वर्षाची चार्जिंग करून दिली आज मला. थोडं 5 मिनटं कीर्तन वाढेल बघ, शेवटची 5 मिनटं जास्त की नाही. आणि पाहता पाहता महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. शिवबाराजे जन्माला आले, महाराष्ट्राला एक वेगळं वलय प्राप्त झालं. कमी ठेवायचा आवाज म्युझिकचा, बरोबर आहे. बाकी पक्वाचा सगळे माईक बंद करा थोड्या वेळ. पाहता पाहता महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. शिवबाराजे जन्माला आले आणि महाराष्ट्राला आनंद झाला. शिवबा, आई साहेब जिजाऊंनी आवाज दिला, आम्ही ठरवलंय तुझं लगीन करायचं. शिवबा, वय किती आहे? तरुणांना विचारते. 10 वर्ष. वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचं पहिलं लग्न झालं. आई, वयाच्या 10व्या वर्षी महाराजांचा पहिला विवाह झाला. तुम्ही म्हणता 2-3 वेळा का म्हणले महाराज? 10व्या वर्षी पहिलं लग्न झालं. आपली 35शीतली अजून रेजला नाही, त्यांना कळणच काय करायचे जन्माला येऊन. शुभार करावं लागेल. बरं, एकूण 8 लग्न झालीत महाराजांची. हम दो और हमारे दो. महाराजांनी 8 लग्न का केले? याच्या मागे इतिहास आहे, याच्या मागे राजकारण आहे. राजकारण वाईट कधीच नसतं. राजकारण हे सुंदर समाजकारण आहे. त्या अधिकार, ती ताकद तुम्हाला परमार्थासाठी वापरता आली पाहिजे. आईसाहेबांनी महाराष्ट्रातलं पहिलं राजकारण शिकवलं. शोभा, अरे सिंदखेड राजा जाधव घराणं आपलाय, निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, हे सगळी घराणी एकत्र कर. शुभा, 18 पगड जाती, 12 बुलतेदार, ही सगळी माणसं एक कर. तुला 8 लग्न करावी लागतील. शुभा, पहिलं लग्न सातारा फलटणच्या भागातून मी येतो. निंबाळकर घराणं. मुधोजी, आईसाहेब जिजाऊ म्हणतायत, कन्येला घेऊन या उद्या गडावर. आईसाहेब चुकलं का काय? नाही मुधोजी, या. आले मुधोजी निंबाळकर कन्येला गडावर घेऊन. तुरु 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 चालत कन्या आली. त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर संभाजीराजांच्या आईसाहेब. आणि सई तिथं जाऊन उभी राहिली जिथं शिवबाराजे तलवार चालवतायत, दानपट्टे फिरवतायत आणि गरजले मुधोजी, ए सई, अरे ते शिवबाराज आहेत. असं बघायचं नसतं. सई, आबा साहेब, अरे हे शिवबाराज नवा. ए सई, अरे ते शिवबाराजे आहेत. नाही आबा साहेब, हे शिवबाराजे नाही. सई बरखास्त करतील बर का. आबा साहेब, अरे आम्ही सांगितलं नवं, हे शिवबाराजे नाहीत. आणि तशीच फिरली सई आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसली. म्युझिकचाच कमी ठेवा थोडा. राष्ट्रमाता, राजमाता, नवे नवे स्वराज्य माता, मा साहेब जिजाऊ. सई मुजरा कर. मुधोजी म्हणतात, हे सई राष्ट्रमाता आहेत त्या. मुद्रा कर. सई मुद्राच नाही केला सईने, थेट मांडीवर जाऊन बसते. कोण ग तू? मी महाराणी सई. महाराणी होणारे आई. आबासाहेब म्हणतात, आली कशा बाई? तुम्ही तर बोलवलं आई साहेब. आणि मग काही नाही, ते आमच्या आबासाहेब म्हणतात ते शिवबाराजे आहेत. मग सई तुला काय वाटतं? मला वाटतं ते शिवबाराजे नाहीत. शिवबाराजे नाहीत? ए सई, अरे काय भो आई साहेब, ते शिवबाराज नवा. आणि मग मुधोजी सांगतात, ए सई, अरे अपमान केला बापाचा. नाही आबा साहेब, बहुमान वाढवायला आली सई. अपमान नव केला आम्ही तुमचा, पण ते शिवबाराजे सई. आई साहेब म्हणतात, मुधोजी थांबा तुम्ही. हे सई, अरे दानपट्टा आणि तलवार बघितली का हातातली महाराजांच्या? आई साहेब, दानपट्टा बी बघितला आणि तलवार बी बघितली आणि तलवारीतली धार बी बघितली. आणि ती तलवारीतली धार बघून सांगते, ते शिवबाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे आणि ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. सई कसं ओळखलंस? हीच तलवार एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आणि या महाराष्ट्रावर पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण होणार. काही शब्द होता हा ताकदीचा. सही साथ देशील शिवबाराजांची शेवटपर्यंत. फार निष्ठावान माणसं होती, फार वेगळं धर्माचं काम करणारी माणसं होती. राष्ट्रप्रेम, राष्ट्रहित अंतःकरणात घेऊन चालणारी माणसं होती. अशी माणसं परत होणे नाहीत महाराष्ट्रात. काय या भूमीला ताकद आहे हो, काय या भूमीला ताकद आहे, ज्यात भूमीत मी उभा राहिलोय. अखंड महाराष्ट्रभर, जगभरात ओळखली जाते ही भूमी.
काय संतांनी कार्य केले या भूमीत, काय महादेवांनी कृपा केली या भूमीवर. शांत झाले. महाराज सांगतात, हे आई साहेब, अहो हे का बोलता तुम्ही, हे शोभा, अरे हे बघ सई तुला 7 दिन शेवटपर्यंत 7 देशील ना मग सई. हो आई साहेब, आम्ही खांद्याला खांदा लावून उभा असेल. हा प्रसंग जेवढा वाटतो तेवढा सहज नाही बरं का. हा प्रसंग हृदयाला पिळून टाकणारा प्रसंग आहे. कधी कधी माणसं छत्रपती ऐकताना असं वाटतात की हा विशिष्ट जातीचाच राजा आहे. अरे शिवरायांच्या छायेखाली नव्हती कशाची वाण, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय महाराजांनी कार्य केलं. काळ्या राती तळपत होतं तिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून, आणि त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, आणि आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. काय मोठं कार्य केलं. पण समाजाकडे नीट पहा, आता समाज भरकटत चाललेला आहे. ही आमची तरुण मुलं आहेत ना, यांची डोकी भडकवली जात आहेत धर्माच्या नावावर. आमच्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या अडचणी काय माहिती आहेत. त्यांची अडचण धर्माची जातीची नाही, त्यांची अडचण त्यांच्या पिकाला भावाला पाहिजे नाही. या माझ्या आईची, या आजीची अडचण आहे की माझं लेकरू चांगल्या ठिकाणी नोकरीला लागलं पाहिजे नाही, त्यांना चांगला रोजगार मिळाला पाहिजे नाही, माझा शेतकरी सदन झाला पाहिजे नाही, आमच्या गावचे रस्ते चांगले झाले पाहिजे, आमचा भागाचा विकास झाला पाहिजे. ही अडचण आहे, आमची अडचण धर्माची जातीची नाही आहे. असं सांगायला लागलं की लोक म्हणतात महाराज समता बंधुता सांगता का. अजिबात नाही. हा कबीर महाराज शेवटच एक वाक्य सांगतो आता तुम्हाला. काय जन्माला आला माहिती नाही, पण तो मरताना हिंदू मरणार आहे, आणि हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. क्यों तो ये भूमि किसकी है, ये भूमि हिंदू की है, ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सांता की नहीं माँ, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेला महाराष्ट्र आहे. असाच नाही उभा राहिला महाराष्ट्र. काय जोमानं उभा राहिला, काय कार्य झालं. शेवटपर्यंत साथ दिल महाराणी सईबाई म्हणतात. पण खरं सांगू आई, महाराणी सईबाई आज महाराष्ट्रातल्या दुर्दैवी आई ठरल्या. पण शंभूराजे 3 वर्षाचे होते आणि महाराणी सईबाईंच्या हृदयातला प्राण निघाला, देहातला प्राण निघाला. जगदंबा महादेवाचं भजन अंतकरणात. शंभूराजे हातात हात द्या आमच्या शेवटचा. दर्शन घेऊन आला ना हो आई साहेब. महादेवाला बिल्व समर्पित केलीत आम्ही. आशीर्वाद देतील बरं का तुम्हाला ते. शेवटची रात्र आहे आज आमची. वैद म्हणतात उद्याचा सूर्य आम्ही नाही पाहणार. शंभूराजे 3 वर्षाचे बाळराजे फार चिकित्सक आणि हुशार. आई साहेब अरे तुमच्या बगैर स्वराज्य अरे कदापि नाही. शंभूराजे ऐका, त्यानं तुमचा हात हातात. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. मातेची चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. बाळराजे आईला असं नेहमी वाटतो की बाळाला शेवटपर्यंत बिलगावं. मारा ना आम्हाला एक मिठी. नाही दिसणार उद्यापासून आम्ही तुम्हाला. काय संत साहित्य दिलं या महाराष्ट्राने आम्हाला. तशी मुक्ताबाईला शेवटची मिठी मारावीशी वाटली असेल रुक्मिणी आई साहेबांना. जसं विठ्ठल पंतांना वाटलं असेल शेवटचं माझ्या मुक्ताला शेवटचं भेटावं, ज्ञानोबांना भेटावं, निवृत्ती दादाला भेटावं, सोपान काकाला भेटावं. सोपान काका आल्लड पण तेवढेच हुशार. संत साहित्य नाही सांगत पण सहज विषय आला म्हणून बोललो गड्या. आणि मग काय कार्य केलं या माणसांनी. दिला ना शंभूराजांनी हातात हात. आई साहेब तुम्ही रडू नका राव. महाराजे नाही उद्याचा सूर्य आमच्यासाठी. मग का रडता आई साहेब. महाराजे अरे तो जंजिरा दिसतो का, त्या जंजिरावर फडकणारे ते दुश्मनांचं निशाण आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. महाराजे एक इच्छा पूर्ण कराल आईची. बोला ना आई साहेब. महाराजे जंजिरा घ्या एकदा आपल्या सत्तेत. सिद्धीने पिळला होता जंजिरा. याच वातावरण तुम्हाला वाटतं असं होतं का वातावरण. अर्नार ढेव तलवारी फिरत होत्या. तुळशी वृंदावन नष्ट झालं होतं. संस्कृती संपलेली महाराष्ट्राची. दादा हे आपल्या कपाळावर गंध आहे ना हा फार सुंदर. हा याच माणसांमुळे शिल्लक आहे. वीर सावरकर समुद्र तरुण गेले.
आणि एक सांगू का आता मुद्दा आला सहज म्हणून, ही माणसं परत जन्माला आले सगळे मावळे. बाबा सांगू का तुमच्यासारखी अशी माणसं बघितल्यावर जुनी ही बाजीप्रभू देशपांडे काय माणूस होता. तोफे आधी नाम रे बाजी, सांगा शत्रुला आणि सांगा यमाला. नरवीर सुभेदार तानाजी मालू. परत त्यावेळेस पुन्हा येईल त्या तानाजी मालू सरीन अफजल खानाचा प्रसंग कधी सांगेल. ते अफजल खान 7.5 फुटाचं होतं बरं का, लय खतरनाक. बाबा माझं कीर्तन असतं हैदराबादला. आमचा एक मित्र आहे माझ्या सोबत होता कीर्तनाला, ड्रायव्हर बी होता सोबत. ते म्हणजे महाराज आम्ही इकडे 5 किलोमीटर थांबतो, म्हणजे इधर माहोल जरा खराब आहे. हैदराबादला कीर्तन करणं सोपं वाटतं तुम्हाला? मी जात नाही सांगत. आमचे मुस्लिम बांधव सगळे एकनिष्ठ आहेत, चांगले आहेत, या भारतावर प्रेम करणार आहेत. पण काही काही प्रवृत्ती अशा आहेत. एक सांगू का, नमाजीची टोपी घालून उभा असणारा मुस्लिम व्यक्ती तुमचा मित्र असेल आणि असलाच पाहिजे, पण ज्याच्या डोक्यात जिहाद आहे ती वृत्ती ठेचणं म्हणजे हिंदुत्व आहे. लक्षात नाही का? याला म्हणतात हिंदुत्व. कसाबचा हिसाबच होईल पण कलामला सलाम आहे. दुर्मिळ माणसं येत नाही. हैदराबादला गेलतो तिकडे कीर्तनाला, ते एक याडपाट आहे तिकडे. तो म्हणला हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या येड्याला तिथं जाऊन सांगितलं. घाबरले ड्रायव्हर वीर, लांब थांबले. म्हणलं घाबरायचं नाही, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे नाम. काय म्हणलं ते? हम घर घर में अफजल पैदा करेंगे. बाबा तिथं जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर. हे शिवरायांचे मावळे घर में घुस कर अफजल मारेंगे. ही ताकद या महाराष्ट्राची आहे. आया था वो अफजल, इस स्वराज्य का सपना पाले इस महाराष्ट्र के माटी में, लेकिन मेरे छत्रपति ने घुसा दिया ये भगवा उसके छाती में. थेट अफजल खान उडवला. लई मोठा इतिहास आहे. हे काय सांगितलं? हे मावळे परत जन्माला आले. भारताच्या सीमेवर लढणारा सैनिक आणि कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कष्ट करणारा शेतकरी, म्हणजे हा मावळा परत जन्माला आलाय. ज्याच्या आयुष्यात अपेक्षाच नाही, ज्याच्या पिकाला भाव आला नाही, शांत झाला. लेकरांना असंख्य आव्हानं दिलं. बरा अरे मिठाई घेऊन येईन बरं का तुझा बाप. आला नाही बाप मिठाई घेऊन. 10 रुपयाला 2 मेथीच्या गड्ड्या. हो मावळा येतो. 10 रुपयाला 2 मेथीच्या गड्ड्या. उदाहरण तर करण्यातला आमच्या गावातला एखादा ग्रस्त ज्यांनी 20 रुपयाला मेथी घेतली, सगळ्या गड्ड्या गाडीत टाकल्या. म्हाताऱ्याचं मन आज लई मोठं झालं. मिठाईचा काउंटर, दादा मिठाई द्या ना. वर्ग 1 वर्ष झालं मिठाई नाही घेऊन येत बाप. आई तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहे बरं का, आमचा बाप पडद्याच्या आडचा कलाकार आहे. कला तुम्ही बी करता, कला आमचा बाप बी करतो, पण याच्या कला नाही कुणाला दिसत्या. मी माझ्या सगळ्या तरुणांना आज या कीर्तनातून आव्हान देणार आहे. तुमच्या माझ्या झोपड्या आपली छप्र बघून सतावलंय, वैतागवलंय, लोकांनी हिनवलंय तुम्हाला. मला कडे असं कर्तृत्व करायचं ना, बापाला करून दाखवायचं. चांगल्या गाडीत बसवायचं, चांगल्या घरात बसवायचं, करून दाखवलं म्हणायचं तुमच्या पोरानं. तर या कीर्तनातून परिवर्तन होतील. कीर्तन ऐकतो आम्ही, सत्य होत आहे. काय घडतंय? आमच्या तरुणांनी खऱ्या अर्थानं उत्साह घेतला पाहिजे. ही आमची जुनी लोक दिसतात का? अरे 72च्या दुष्काळात ती माणसं आहेत माझ्या समोर. ये पेड़ बूढ़े हुए हैं, ये फल नहीं दे सकते, लेकिन इनके प्यार की छाव जरूर देंगे. प्रेमाची सावली देणारी माणसं, यांना जपलं पाहिजे आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत. उतार वयात आली तुमचे माझे मायबाप. आता त्यांना वाटतं माझी लेकर, बाप नाही सांगायला आलो आणि आई बी नाही सांगायला आलो ना, तुझ्यासाठी जीवन जाळी नाही, तुने नाही पाणी पाजिले, हे बी नाही एवढ्या लांबून सांगायला आलो. मी सांगतोय काय लक्षात नाही का? आई मिठाईचा बॉक्स जसा पोराच्या समोर काढला ना, अरे पोरं तुटून पडली मिठाईवर. ज्याच्या घरात चहा आला दोन नाही, अरे मिठाई किती मोठी त्या शेतकऱ्यासाठी आज. आणि बाप कुठं होता माहिती का? बाप अंधाऱ्या खोलीत रडत होता, भगवंता रोज दिवस येऊ दे बरं. बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणखरकणा, अरे त्याच्या हृदयात सुद्धा आला जाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याचा हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. रडता येतं ना आमच्या पुरुषांना? कोण म्हणणं रडत नाही? विचारा बरं, थेट रडतात. तो सैनिक तो पण मावळाचे. गोळ्या लागल्या इथं, दारा तीर्थी पडला. लिकीला म्हणला येणार आहे या दिवाळीला. आई म्हणते बाबा गोडधोड करून ठेवलं बरं का. काय वाटतं तुम्हाला? रात्री 2 वाजता गोळ्या लागल्या. तिरंग्यात गुंडाळलेला देव घेऊन आली. लेक म्हणते आई नाही गेला रे बाप माझा. शेवटचा रात्री 2 वाजता व्हिडिओ कॉल केलता. श्रमलेल्या लेकीसाठी बाप, खरंच सांगा तुम्हाला, श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी. आई तो सगळ्यात जास्त तुमच्यासाठी रडला.
कुणासाठीच नाही रडला. आज लेक रडत होती बापासाठी, हा देशासाठी गेला. शांत झालं सगळं वातावरण, काहीच चाललं नव्हतं, कुणालाच माहिती नव्हतं. म्हणून लेक मात्र रडत नव्हती. ती लेक म्हणते माय अरे बघू दे बापाला शेवटचं. 15 ऑगस्टला 26 जानेवारीला सगळ्या मैत्रिणी असतात तिरंग्याला सॅल्यूट करायला. हे आई अरे खरं सांगू का तुला, अरे माझा बाप नसतो रे, तो भारताच्या सीमेवर असतो. माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात अरे सांग कुठे तुझा बाप. मी म्हणते ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करता ना, हा तिरंगा फडकत राहावा म्हणून लढायला गेलाय बाप. आता परत एकदा 15 ऑगस्ट येईल, परत एकदा 26 जानेवारी येईल, सगळ्या सॅल्यूट करतील तिरंग्याला. आता तो बाप जिवंतच नाही ग माय. पण खरं सांगू, मी आता परत एकदा सांगेल, ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना विचारतील मला मैत्रिणी सांग कुठे बाप, मी सांगेल ज्या तिरंग्याला तुम्ही सॅल्यूट करताना हा तिरंगा आयुष्यभर असा फडकत राहावा. पण भारताच्या सीमेवर शहीद झाला माझा बाप. हम जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए, अरे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए, कर चले हम फिदा जान वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती. शेवटची 2 मिनिटं घेतोय दादा, 2 मिनिटासाठी स्क्रीन ब्लँक करा. शेवटची 2-3 मिनिटं आहेत आणि सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. दुर्दैवी आई ठरली आई साहेब महाराणी सईबाई. आम्ही राहू द्या त्याच्यावर. प्राण गेला नाही, काय म्हणते माहिती काय बाळराजे, जंजिरा घ्यावर का एकदा. शिवबाराजांना घेऊन आले बाळराजे. आबासाहेब प्राण नाही जात आमच्या आईचा तुमच्या बगैर. फसवलं सई तुम्हाला, नाही फसवलं आबासाहेब, नाही फसवलं आम्ही. आमचा प्राण गेला म्हणून म्हणता का, आम्ही सोडलं म्हणून म्हणता का, आमचा श्वास चालला म्हणून म्हणता का. काय शब्द आहे महाराणी सईबाईंचा, इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला. महाराणी सईबाई म्हणतात महाराज नाही फसवला आम्ही, आमचा प्राण जरी चालला असेल तरी हा छावा आज महाराष्ट्राला देऊन जाते, जो शेवटपर्यंत स्वराज्यासाठी लढेल. छावा हे संभाजी. खरंच छावा होता, नसता पकडले गेला. आपल्या माणसाने फसवली आपली माणसं आणि जरबंद झाले. शंभूराजे कर कर बाहुदंड वाजत होते. या मातीतून फरफटला उंटाला बांधून कवी म्हणतो राजे अरे पकडलं हे हे कवी. अरे कुणाची मजा आली या संभाजीला हात लावायची. राज संपलं सगळं. मला खरं सांगा ना दादा, अरे उंटाला बांधून फरफडत नेला आई तिथंच कातडी संपली होती हो. काय वाटलं असं महाराजांना या समयाला. शांत झाले ते महाराज. एकही अंगावर जखम अशी राहिली नव्हती जागा की जिथं जखम नव्हती. 40 दिवस स्वार झालते. उंट थांबला होता बालासाहेब गुरुजी, उंट थांबला पण शंभूराजा नाही थांबला. ही शेवटची 2 वाक्य आहेत कीर्तनातली. जगदंबा. कवी कलश म्हणतो राजे हा डोळे भरून आले तुमचे. राजे म्हणतात नाही रे कवी. राजा सांगा ना जखमांना त्रास होतोय ना. ए नाही कवी सांगा राजा काय होतंय. हे कवी अरे या पाना फुलांना अरे माहितीच नाही त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय. अरे त्यांना सांग त्यांचा संभाजी पकडला गेलाय. त्या पुरंदराला, त्या शिवनेरीला, त्या रायगडाला, त्या राजगडाला, अरे त्या जंजिऱ्याला सांग अरे त्यांचा संभाजी पकडला गेलाय कवी. तो जंजिरा दिसतो का, ते आमच्या आई साहेबांचं शेवटचं स्वप्न. खरं सांगू का सरपंच साहेब, जंजिरा कधीच घेतला असता हो. बुरहानपूर वस्त केलं तर म्हणलं ए दादा अरे जंजिऱ्याची बात काय घेऊन बसला. अजून थोड्या वर्ष जगला असताना दिल्लीच्या तख्तावर भगवा फडकवला असता. छावा हे संभाजी. आई म्हणती नव छावा आहे संभाजी. हे शेवटचं वाक्य इतिहासातलं गिरफ्त झाला सर्जा. 40 दिवस देहावर वार. तुमच्यासारखी आई हळदी लावायला पाहिजे होती पण मिठाचं पाणी टाकलं सैतानाने अंगावर. पाण्यातून मासा बाहेर यावा तरुणांनो. रास तडफडला असता रे पण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकवणे. निष्ठा नाही डगमगली आयुष्यातली. आणि मग औरंगजेबाच्या समोर उभा राहिला. मला माहिती आहे मी तुमचा जास्त वेळ घेतलेला आहे. माझ्या पण टाचा फार दुखत आहेत.
पण हा प्रसंग शेवटच्या 60 सेकंदाचा राहिला आहे आणि तोपर्यंत माझा प्रवासही चांगला नाही होणार जोपर्यंत मला या प्रसंगाला पूर्णता नाही देता येणार. महाराज, फॉर्मॅलिटी म्हणून कीर्तना नाही उभा मी इथं. खऱ्या अर्थानं अंतःकरणातून प्रत्येक विषय हृदयातून आणि बेंबीच्या देठापासून मांडण्याचा प्रयत्न करतोय. मला आनंद आहे, माझ्या काही तरुण मुलांच्या डोळ्यात पाणी आहे खऱ्या अर्थानं महाराजांसाठी. मला आनंद आहे, काही माता भगिनींच्या या ठिकाणी डोळ्यात मी अश्रू पाहतोय. मला आनंद आहे आणि मला अभिमान वाटतो. माझी वयस्कर माणसं खऱ्या अर्थानं काय त्यांचे डोळे भरून आले. मी एक एक विषय स्पर्श करत होतो. पण खरंच दादा, असं वातावरण असताना कीर्तन करायला फार आनंद वाटतो. आम्ही किती 800 काय 1000 किलोमीटरचा प्रवास करू द्यात, पण अशी देवासारखी माणसं एवढी भेटली ना गड्या, आयुष्यातली सगळीच सार्थकता. मला अनेक जण विचारतात, महाराज तुमचे किती पाहुणे राहिले? म्हणलं हेच आमचे पाहुणे आहेत. आता लय पाहुणे राहिले का नाही माहिती नाहीत गड्या. 2 मुली आहेत मला. मोठ्या मुलीचं नाव ज्ञानेश्वरी आहे आणि छोट्या मुलीचं नाव मुक्ताबाई आहे. हे सांगायचं तात्पर्य आहे आमच्या स्वतःबद्दल नाही सांगायला आलो. प्रवाहाच्या विरोधात जायचं असेल ना तर चालत राहावं लागतं. मुलाचं नाव कमाल ठेवलंय मी. मला एकाने फोन केला, कमाल नाव का ठेवलं, शिवाजी महाराज का नाही ठेवलं? मग नामदेव रायांचा अभंग सांगितला, संताची पायी खर्चावे शरीर, सांगत असे कबीर कमालाशी. नामदेव रायांनी मांडलंय आणि मला माहिती आहे गुरुजी, एक दिवस पोरग बी इथं उभं असेल काही वर्षांनी. बस हीच परंपरा जपा. माझ्या तरुणांना सांगतो, 118 वर्ष या ठिकाणी सप्त्याचं चालू आहे. मला असं वाटतं निदान 118 लोकांनी तरी तुळशीच्या माळा घातल्या पाहिजेत, तर आमच्या सप्त्याची सार्थकता आहे. लक्षात नाही का? हे परिवर्तन आहे आमच्या अखंड नाम सप्ताहातलं. महाराजांसारखं वागायला बघा, महापुरुषांसारखा इतिहास आपल्या समोर या ठिकाणी पहा. हे शेवटचं वाक्य कीर्तनातलं. शंभूराजे पकडले गेले आणि महाराज आज शांत झाले होते आणि औरंगजेब म्हणतो, ये आंखें सताती हमको, अरे ऐसा योद्धा ही नहीं देखा आज तक. हे संभाज, अरे मेरे सामने लाया जाए हुजूर, मत जाओ उसके सामने. एका झपक्यात उलटा करल. महाराष्ट्रातलं रक्त लय खतरनाक है हुजूर, हमने कैसे लाया है हमको ही मालूम है. हे निकम्मो, अरे मेरे ओर से हो क्या संभाजी की ओर से हुजूर, इस वक्त हम सच्चाई की ओर से है और सच ये है कि संभाजी छावा है और छावा झुकता नहीं किसी के सामने. नाही झुकला महाराज. एवढे वार साखदंडा देह मानवरती होती दादा. सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजून दात. हे जात सांगणारी जीव होती जी आजपर्यंत एकही गडगडली नाही. कुणी आलं बोठावर गणाने वार केलं, कुणी गुडघ्याच्या वाट्या काढून नेल्या. काय म्हटलं सर या वक्ताला, हे 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 कवी, अरे आपल्या माणसाला माहितीच नाही मी पकडला गेलोय. औरंगजेब म्हणतो, संभाजी अरे तुम्ही डर नाही लगता क्या? नाही वाटली भीती, नाही वाटली भीती. अनेक प्रश्नाला आज एकही उत्तर देत नव्हता राजा. शांत झाला होता. डोळे काढले गेले लालबुंद सळ्याने. जिभेवर सपकन वार झाला. पण एक वाक्य सांगा शेवटचा, ही वळवणारी जीभ सांगत होती, डोळे मिटून घेतो आबासाहेब, तुमचा छावा तुमच्या बेठीला येतो. लय वार झाले पण झुकला नाही. खरं सांगू आई, हा शेवटचा शब्द होता. तप्त सळ्या डोळ्यात आल्या ना, कवी म्हणतो राजे डोळे झाका. या माझ्या असंख्य मित्रांना बघून एक मैत्रीचं नातं सांगतो. अडचणीत मदत करणारे मित्र नकोत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न करणारे मित्र आयुष्यात उभे करा. कवी कलश आणि शंभूराजांची मैत्री. कवी म्हणतो राजे, अरे डोळे झाका राजे, आणि राजे म्हणतात कवी, अरे डोळे झाकले तर हिंदू धर्म संपला, आणि डोळे उघडे ठेवून छावा गेला तर हिंदू धर्म जगातला सर्वश्रेष्ठ ठरला. छावा है संभाजी ज्ञानेश्वर मा.